बोलायला मिळत आहेत. अगदी रामायण महाभारत पासून बाप उपेक्षितच राहिला आहे. प्रभू श्री रामांच्या आई कौशल्या लक्षात राहिल्या, पण प्रभू श्री रामांसाठी तडफडून मरणारे राजा दशरथ उपेक्षितच राहिले. श्रीकृष्णाच्या आई देवकी व यशोदा लक्षात राहिल्या, पण श्रीकृष्णाला कंसापासून वाचवणारे वासुदेव उपेक्षितच राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार देणाऱ्या मा जिजाऊ लक्षात राहिल्या, पण आपल्या शिवबासाठी धडपडणारे शहाजीराजे उपेक्षितच राहिले. मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लक्षात राहिल्या, पण सावित्रीबाई यांना घडवणारे ज्योतिबा फुले उपेक्षितच राहिले. ठेच लागली की आई आठवते, पण मोठं संकट आलं की बापच आठवतो. म्हणूनच मी माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी झगडणाऱ्या माझ्या बाबांबद्दल आज भरभरून बोलणार आहे. मला घडवणारे माझे मार्गदर्शक, प्रेरणास्थान असे माझे बाबा अतिशय कष्टाळू व प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतात. ते नेहमी स्वतःच्या आधी आपल्या कुटुंबाचा विचार करतात. त्यांना जे सुख मिळालं नाही त्याहून अधिक सुख त्यांच्या मुलांना मिळायला हवे यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांच्या वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी त्यांचे बाबा देवाघरी गेले. बाबांचे सुख त्यांना मिळाले नाही. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत माझ्या आजीने आपल्या मुलांना वाढवले व त्यानंतर चांगले संस्कार केले. शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी त्यांना 12वी नंतर लगेच नोकरी लागली. वयाच्या 18व्या वर्षीपासून त्यांना नोकरीनिमित्त बाहेर जावं लागलं. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांची सेवा अत्यंत ते प्रामाणिकपणे देत आहेत. कोरोनासारख्या गंभीर काळात ते दिवस रात्र आपल्या जीवाचं रान करून लोकांना सेवा देत होते. नुकतीच बदली झाल्यावर त्यांच्या निरोप समारंभावेळी त्यांचे सहकारी त्यांच्या कामाबद्दल इतके भरभरून बोलले की मला कल्पना आली की माझे बाबा आपले काम किती प्रामाणिकपणे करतात. बाबांचे प्रेम आणि मार्गदर्शन मला आयुष्यभर मोलाचे ठरेल. जाता जाता बाबांसाठी एक छोटी कविता सादर करते. बाप म्हणजे जगण्याचं खरं माप आहे. बाप म्हणजे जगण्याचं खरं माप आहे. पाठीवरच्या मायेची ती थाप आहे. पाठीवरच्या मायेची ती थाप आहे. घराला ज्याचा धाक आहे, घराला ज्याचा धाक आहे, ज्याच्या छायेत आयुष्य निसंकोच जगणं आपोआप आहे. ज्याच्या छायेत आयुष्य निसंकोच जगणं आपोआप आहे. रागवत असला तरी लाखो चुकांना माप आहे. रागवत असला तरी लाखो चुकांना माप आहे. ज्याचं मन आबाळासारखं साप आहे. ज्याचं मन आबाळासारखं साप आहे. कोणीही किती काही म्हणालं तरी देवही त्याची जागा घेऊ शकणार नाही, कारण बाप तो बापच आहे. धन्यवाद. गौरव विजय खरात.